हे एव्हरीवन, आज आपण तुमचा जो काही 7th चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी त्याचा 4th पार्ट पाहतोय. आणि या पार्ट मध्ये आपला जो काही रिमेनिंग पोर्शन असेल या चॅप्टरचा तो पोर्शन आपण क्विक म्हणजे अगदी व्यवस्थित पद्धतीने साध्या सरळ भाषेमध्ये पाहणार आहोत. तर फ्रेंड, चला सुरुवात करूया आजच्या भागाला. सुरुवातीला आपण पाहणार आहोत मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. आता मायक्रोब्सच्या मदतीनं आपण पोल्युशन कशा पद्धतीने कंट्रोल मध्ये ठेवू शकतो, कशा पद्धतीने त्याला मॅनेज करू शकतो हे पाहणार आहोत. यामध्ये बघा, फर्स्टली सॉलिड्स, वेस्ट, सीवेज and various pollutants are ever increasing with increase in population or pollution. तर बघा, ज्या पद्धतीनं प्रदूषण वाढत आहे त्याच पद्धतीनं जे काही सॉलिड वेस्ट आहे, घन कचरा असेल, सीवेज असेल म्हणजे सांडपाणी असेल, पूर्ण संपूर्ण शहरातले गावात असलेलं वेगवेगळे पोल्युटंट्स आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढत आहेत. मग त्यांचं प्रमाण कुठेतरी कमी व्हायला हवं. आणि आपण आपल्याकडे मोस्टली भारतात तर आपण कचरा डम्पिंग करत नाही, म्हणजे जे काही वेस्ट आहे तर वेस्ट डम्पिंग प्रोसेस आपल्याकडे नाहीये. आपण असंच इतरत्र अस्तव्यस्त कुठेतरी कचरा फेकून देतो. But this is not proper method to disposal of solid waste or dry waste किंवा कसल्याही प्रकारचं वेस्ट डंप करण्याची ही प्रॉपर मेथड नाहीये. सो बघा, along with it ever increasing diseases and degradation of environment are the worldwide problems. आणि कचरा वाढला, कचरा पसरला म्हणजे काय, तर अर्थातच वेगवेगळे आजार सुद्धा पसरणार आणि आपल्या पर्यावरणाची हानी, पर्यावरणाचे नुकसान सुद्धा त्यामधून होत राहणार. आणि फक्त ही भारताचीच नव्हे तर जगभरातल्या देशांची, जगभरात अस्तित्वात असणाऱ्या लोकांची प्रॉब्लेम आहे. मग यासाठी उपाय काय, यासाठी हे मायक्रोब्स आपल्याला कशा पद्धतीने मदत करू शकतात, सी हियर. स्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया आर अफेक्ट विथ these प्रॉब्लेम्स. प्रामुख्यानं भारतातल्या असे शहर ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात लोकसंख्या आहे. आता उदाहरणामध्ये मुंबई, पुणे, मेट्रो सिटीज लाईक चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, तर त्यांच्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आहे. मग जेवढं जास्त पॉप्युलेशन असेल तेवढा जास्त पोल्युशन होणार, तेवढं जास्त पोल्युशन म्हणजे तेवढ्या जास्त प्रमाणात तिथे वेस्ट क्रिएट होणार, प्रोड्यूस होणार दररोज. तर कितीतरी टनावरती दररोज वेस्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो. आणि मग तो जो काही वेस्ट आहे तर कुठे डंप करायचा किंवा त्याला कुठे ठेवायचं, यामध्ये थोडीशी प्रॉब्लेम होते. आणि या प्रॉब्लेमला फक्त भारतच नव्हे तर जगभरातील विविध डेव्हलप कंट्रीज सुद्धा काय करत आहेत, फेस करत आहेत. यामध्ये बघा, लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन्स विल बी डिफिकल्ट इफ these प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व्ड ॲट राईट टाइम अँड टू राईट एक्सटेंट. ज्या काही येणाऱ्या पुढच्या पिढी आहेत तर त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं जर आपण ह्या प्रॉब्लेम योग्य वेळी योग्य त्या पर्यायानं सोडवल्या नाहीत तर. लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. तर आता मायक्रोब्सचा पर्यावरणातला जो काही रोल आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर यामध्ये बघा, पहिली मेथड आहे जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याला डंप करण्याचे, दॅट इज लँड फिलिंग साइट्स. तर डिग्रेडेबल वेस्ट being accumulate in urban areas is used for this purpose. तर जे काही डिग्रेडेबल वेस्ट आहे, डिग्रेडेबल वेस्ट म्हणजे जे नाशवंत वेस्ट आहे तर ते अर्बन एरियाज मध्ये जमा केलं जातं. मोठे मोठे खड्डे खोदले जातात ओपन स्पेसेस मध्ये, मोकळ्या जागेमध्ये, ज्या ठिकाणी कोणीच राहत नसावं, रेसिडेन्शियल एरिया त्या ठिकाणी नसावा, अशा ठिकाणी हे जे काही पीट्स आहेत तर त्यांना प्लास्टिकचे जे काही शीट्स आहेत तर त्यांनी लाईन अप केलं जातं. असं करण्यामागचं कारण काय, तर बघा, तर जे काही टॉक्झिन्स असतील त्या कचऱ्यामधले आपण त्या पीट्स मध्ये टाकले, समजा कचरा खड्ड्यात टाकला, मग त्या कचऱ्यामधले जे काही घातक पदार्थ आहेत, विषारी पदार्थ आहेत, तर ते पदार्थ त्या मातीमध्ये जातील. त्या मातीच्या खाली असणारं जे काही ग्राउंड वॉटर असणार आहे तर त्या ग्राउंड वॉटर मध्ये ते मिक्सअप होतील आणि परत तेच पाणी आपण पितो आणि मग आपल्याला त्याचे परिणाम जाणवतील. मग ते कुठेतरी कमी व्हावेत किंवा त्याचे परिणाम होऊ नयेत. एवढंच नव्हे तर हे जर टॉक्सिन्स मातीत मिसळले गेले तर जी काही माती आहे तर ती माती सुद्धा काय होते, पोल्युटेड होते. तर पोल्युशन आहे, सॉइलचं, त्यामुळे जी काही लिचिंग आहे टॉक्सिक आणि हार्मफुल मटेरियल्सची ती त्या ठिकाणी होते.
कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. जे काही पीठ आहे तर त्याच्यामध्ये जे काही कॉम्प्रेस्ड वेस्ट आहेत तर ते डम्प केले जातात आणि त्याला सॉइलचे जे काही लेयर आहे, भुसा आहे, वाळलेली पानं आहेत, पालापाचोळा आहे किंवा काही वेगवेगळे बायोकेमिकल्स आहेत तर ते त्याच्यावरती टाकले जातात, ज्यामुळे जे काही डिग्रेडेबल वेस्ट आहे तर ते एक प्रकारे हळूहळू स्लोली काय व्हायला लागतं, डिग्रेड व्हायला लागतं. Bioreactors are mixed at some places. Microbes present in soil and other top layers decompose the waste. जे काही बायोरिएक्टर आहेत तर ते मिक्स होतात सेम काही प्लेसेस मध्ये. तर मायक्रोब सुद्धा त्या सॉइल मध्ये प्रेझेंट असतात. टॉप लेअरचं जे काही वेस्ट आहे तर ते सुद्धा डिकम्पोज करतात. जर कम्प्लिटली फिल्ड पीट आपण सील केला, सॉइल स्लरी होते, बेस्ट क्वालिटीचा कंपोस्ट त्या ठिकाणी काही दिवसानंतर तयार होतो आणि असे लँड फिलिंग साइट्स आपण परत वापरू शकतो त्यातला कंपोस्ट काढून. आता इकडे बघा या ठिकाणी, सो दिस इज मॉडर्न लँडफिल साइट. बघा या ठिकाणी आपण समजा खड्डा केला, या ठिकाणी आपण एक पीट केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण इथे करतोय प्लास्टिक कव्हरिंग. का करतोय प्लास्टिक कव्हरिंग, तर सी हियर, दिस इज व्हॉट, दिस इज प्लास्टिक कव्हरिंग. तर यामध्ये बघा ही जी काही प्लास्टिक कव्हरिंग आहे तर या प्लास्टिक कव्हरिंग मुळे आता जे काही वेगवेगळ्या प्रकारचं इथे असेल टॉक्झिन्स असतील तर हे टॉक्झिन्स इथून काय होतील, खाली जाते अंडरग्राउंड. मग इथे असेल कलेक्शन ऑफ सिवेज असेल, अंडरग्राउंड वॉटर असेल तर त्यामध्ये गेल्यानंतर हेच पाणी परत आपण वापरतो आणि कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. बट दिस इज द न्यू मेथड. आता ही मॉडर्न लँडफिल साइट्सची मेथड आहे तर यामध्ये आपल्याला थोडासा वेगळा प्रकार पाहायला मिळेल. त्यानंतरचं नेक्स्ट आहे सीवेज मॅनेजमेंट, म्हणजे सांडपाण्याचं व्यवस्थापन. तुम्ही इतिहास अभ्यासता का, म्हणजे अर्थातच तुम्ही म्हणाल की मॅम आम्हाला इतिहास हा सेपरेट विषय आम्ही अभ्यासतोच ना. तुम्हाला हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती माहिती, तर त्या काळात सुद्धा सांडपाण्याची व्यवस्था त्या पूर्वीच्या लोकांनी खूप छान पद्धतीने केली होती. मग आपण तर आधुनिक आहोत, आपला IQ जास्त, आपण मॉडर्न मॅन आहोत, मग आपण किती छान पद्धतीने सांडपाण्याची व्यवस्था करायला हवी सांगा बरं. पण तरी सुद्धा आपल्याकडे सांडपाण्याची व्यवस्था आज सुद्धा व्यवस्थितपणे करण्यात आलेली नाही. In villages, domestic sewage is disposed of either in nearby soil or in biogas plant. खेड्यांमध्ये काय केलं जातं, जे काही सांडपाणी आहे तर ते सांडपाणी एकतर जवळच्या मातीमध्ये सोडलं जातं किंवा जे काही बायोगॅस प्लांट्स आहेत तर तिथे सोडलं जातं. म्हणून ज्या काही सिटीज आहेत सिवेज, तर शहरामध्ये हेच सांडपाणी कॅरी करण्यासाठी आपण प्रोसेसिंग युनिट वापरतो आणि त्यावरती मायक्रोबियल प्रोसेसेस करतो. जे काही मायक्रोब्स आहेत जे की डिकम्पोज करतात कोणत्याही कंपाऊंडला आणि पॅथोजनला डिस्ट्रॉय करतात, कॉलेरा, टायफॉइडच्या, आणि ते सिवेज सोबत मिक्सअप होतात. They release methane and carbon dioxide by decomposition of carbon compounds present in sewage. आता जे काही मायक्रोब्स आपण त्याच्यामध्ये रिलीज करतोय तर त्यामध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड हे डिकम्पोज करतो आपण आणि कार्बन कंपाऊंड्स त्या सीवेज मध्ये प्रेझेंट राहतात. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेनोबॅक्टिक केमिकल्स प्रेझेंट इन सीवेज. तर फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया नाव लक्षात ठेवा, याचं खूप महत्वाचं नाव आहे. तर काय नाव आहे बॅक्टेरियाचं, फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. तर हा काय करतो, तर हा बॅक्टेरिया डिकम्पोज करतो कशाला, झिनोबायोटिक केमिकल्सला, जे की सीवेज मध्ये प्रेझेंट आहे. स्लज, जे काही स्लज असते, मळी असते, तर ती खाली जाते त्या प्रोसेस दरम्यान आणि परत त्याचा आपण फर्टिलायझर म्हणून वापर करू शकतो. आणि या प्रक्रियेद्वारे मायक्रोबियल ट्रीटमेंटद्वारे वॉटर रिलीज करण्यात येईल तर ते सुद्धा एन्व्हायरमेंटली सेफ असतं. त्याचा सुद्धा आपण एन्व्हायरमेंटवरती कसलाही परिणाम, काहीही परिणाम होत नाही. Microbes are used for bioremediation of environment polluted due to sewage. जे काही मायक्रोब्स आहेत तर ते वापरले जातात कशासाठी, बायोरिमेडिएशन साठी, एन्व्हायरमेंट पोल्युटेड होऊ नये म्हणून. या ठिकाणी बघा हे मोठे मोठे सीवेज प्लांट्स आहेत. तर जे काही ज्या ठिकाणी खूप सांडपाणी असतं तर त्या ठिकाणी असे सीवेज प्लांट्स बनवले जातात, त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते आणि ते पाणी परत रियूज केलं जातं वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर सांडपाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, असे बरेचसे प्रश्न आहेत.
आता आपण रस्त्यावर किंवा जमिनीवर पडलेले जे काही सांडपाणी कचरा आहे त्याचं व्यवस्थापन करू शकतो. बट विचार करा, समुद्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं. मग त्याचा विचार कोणी करतं का? ते स्वच्छ करता येणं आपल्याला पॉसिबल आहे का? तर नाही. म्हणूनच आपण त्या ठिकाणी काय करतो तर मायक्रोब्सचा वापर करतो. तर समुद्रामध्ये असणारी जी काही घाण आहे किंवा जी काही टॉक्झिसिटी आहे ती कमी करण्यासाठी. यामध्ये बघा, ह्युमन बीइंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. मानवानं टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे, खूप झपाट्याने प्रगती केली. However, environmental pollution is also increasing with same speed. आणि त्याच गतीनं जे काही पर्यावरणाचं प्रदूषण आहे ते सुद्धा दिवसेंदिवस वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. Let us see ways of control over air, soil and water pollution with the help of microbes. तर आता आपण पाहूया की या मायक्रोब्सच्या मदतीनं आपण कशा पद्धतीनं वेगवेगळ्या जे काही पोल्युशनचे टाइप्स आहेत, फॉर एक्झाम्पल सॉइल आहे, एअर आहे, वॉटर आहे, तर ते कशा पद्धतीनं कंट्रोल करू शकतो. जे काही मायक्रोब्स आहेत त्यांना नॅचरल ॲबिलिटी आहे डिकम्पोजिंगची, मॅनमेड केमिकल्सची. हायड्रोकार्बन्स आणि अदर केमिकल्स ते ट्रान्सफर केले जातात या ॲबिलिटीच्या मदतीनं. सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युल्स. काही मायक्रोब्स असे असतात जे की फ्युल मधला जो काही सल्फर आहे तो कुठेतरी रिमूव्ह करतात. वेगवेगळे मेटल्स आहेत लाईक कॉपर, आयर्न, युरॅनियम, झिंक एक्सेट्रा, तर ते लीच करतात एन्व्हायरमेंटमध्ये आणि लो क्वालिटीचे मेटलॉइड्स सुद्धा. These are converted into compounds before leaching with the help of thiobacilli and sulfobacilli. त्यांचा सुद्धा वापर या ठिकाणी केला जातो. आता या ठिकाणी बघा, स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल्स ऑकर्स इन ओशियन्स ड्यू टू व्हेरियस रिझन्स. समुद्रामध्ये काय होते, मोठ्या प्रमाणामध्ये तेल गळती होते. मग अशा वेळेला आपण समुद्रात जाऊन तर ते टॉक्सिसिटी कमी नाही करू शकत. मग त्या वेळेला बघा, दिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्सिक टू aquatic organisms. तर जे काही जलीय ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्यासाठी हे खूप फॅटल म्हणजे हानिकारक, त्याच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह द ऑइल लेयर फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड. आणि मेकॅनिकल मेथडचा वापर करून त्या समुद्राचा तवंग काढणं हे शक्य नाहीये. म्हणून सुडोनिमास स्पीसीज आणि अल्कोनोव्होरॅक्स ब्रोकोमिनेसिस, थोडंसं वेगळं नाव आहे, थोडंसं प्रोनाऊन्स करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहेत, सगळ्यांनाच होतात, तुम्हालाही होत आहेत. तर बघा, याचं मी परत प्रोनाऊन्स करते तर ते लक्षात ठेवा. बॅक्टेरियल सुडोनिमास स्पीसीज आणि अल्कानोव्होरस ब्रोक्युमेन्सिस. ओके, ब्रोक्युमेन्सिस. तर यांच्याकडे जे काही पिरिडियन्स आहेत केमिकल्स मधले तर ते ब्रेक डाऊन करण्याची ॲबिलिटी आहे आणि म्हणून आपण समुद्रात हे बॅक्टेरिया सोडतो. Hence these bacteria are used to clear the oil spills. These are called hydrocarbonoclastic bacteria. हे बॅक्टेरिया पण समुद्रातले जे काही स्पिल्स आहेत, तवंग आहेत, तर ते कमी करण्यासाठी वापरतो. म्हणूनच याला हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया HCB म्हणतो. HCB decompose the hydrocarbons and bring about the reaction of carbon with oxygen. हे जे काही कार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया आहेत तर ते हायड्रोकार्बनचं ब्रेकडाऊन करतात, डिकम्पोज करतात आणि जे काही रिएक्शन आहे ते कार्बन आणि ऑक्सिजन सोबत घडवून आणतात. कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर फॉर्म होतं. प्लास्टिक बॉटल्स आर फॉर्म from the chemical substance PET, means polyethylene terephthalate polyester. Nowadays most of the urban garbage consists of plastic. आता शहरी भागामध्ये मुख्यतः कचरा म्हणून प्लास्टिक असे निर्माण होतो. आपण पाहतो आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्ट आपल्याला प्लास्टिक पासून बनलेली पाहायला मिळेल. It has been observed that species like Vibrio, Idonola sacchinensis can decompose the PET, means polyethylene terephthalate polyester. तर ज्या काही मायक्रोब्सच्या विब्रो किंवा आयडोनिला सॅकिनेसिस आहेत तर ते पॉलिथिनला डिकम्पोज करू शकतात. सिमिलरली काही फंगीचे स्पीसीज लाईक ॲक्टिनोमायसिटीज आहेत, स्ट्रेप्टोमायसिस, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स आहेत, तर त्यांना सुद्धा रबर आणि गार्बेज डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सल्फ्युरिक ऍसिड प्रेझेंट असतं ऍसिड रेन मध्ये. मटेरियल्स जे की खूप खाणीतून येतात आणि मग त्यांचं इरोजन होतं. मेटल्सचं जे काही पुतळे आहेत
तर त्या पुतळ्यांचे इरोजन होतं, त्या ठिकाणी धूप होते, झीज होते, ब्रिजेस आहेत, बिल्डिंग्स आहेत, तर त्या सुद्धा त्या ठिकाणी ऑकर होतात, त्यांचं सुद्धा इरोजन होतं. मग हा जो काही सल्फ्युरिक ऍसिड आहे तर सोर्स ऑफ एनर्जी आहे. कशामुळे? तर बॅक्टेरिया लाईक ऍसिडोफिलम स्पीसीज आहे, ऍसिडो बॅसिलस फेरिडोक्सिन्स आहेत, म्हणून हे जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते कंट्रोल करू शकतात सॉइल पोल्युशन ड्यू टू ऍसिड रेन. यालाच आपण जिओबॅक्टर सुद्धा म्हणतो बघा. तर वॉटर सोल्युबल साल्ट्स आहेत युरॅनियमचे, जे की वेस्ट प्रोड्यूस करतात आणि मग इलेक्ट्रोप्लेटिंग इन इफ्लुएंट रिलीज केले जातात एन्व्हायरमेंटमध्ये ॲटॉमिक एनर्जी प्लांटद्वारे. मग हा जिओबॅक्टर काय करतो तर त्या साल्ट्स ऑफ युरॅनियमला इन्सोल्युबल साल्ट्समध्ये कन्व्हर्ट करतो आणि त्यामुळे जे काही मिक्सिंग आहे ग्राउंड वॉटरची सोर्स पासून तर ती कुठेतरी स्टॉप होते. त्यानंतर आहेत मायक्रोबियल इनॅक्युलंट्स. काही मायक्रोब्स त्यांच्यामध्ये इनॅक्युलंट्स असतात, ते प्रोड्यूस केले जातात एका प्रोसेसद्वारे ज्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो. डू यू नो फर्मेंटेशन? आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच वेळा या चॅप्टरमध्ये फर्मेंटेशन प्रोसेस पाहिलेली आहे. तर हे जे काही इनॅक्युलंट्स आहेत तर ते स्प्रे होतात ऑन द सीड्स. जेव्हा आपण एखादं सीड पेरतो तर त्यावरती स्प्रे होतात आणि काही इनॅक्युलंट्स ते प्लांट्स वाढल्यानंतर, प्लांटची ग्रो झाल्यानंतर रिलीज केले जातात. जे काही मायक्रोब्स असतात त्या इनॅक्युलंट्स मध्ये तर ते प्लांट ग्रोथसाठी सप्लाइंग न्यूट्रिएंटसाठी मदत करतात आणि त्यामुळे जे काही व्हेजिटेरियन फूड आहे तर त्याची क्वालिटी कुठेतरी इम्प्रूव्ह होते. सोल्युशन कंटेनिंग ॲझाटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजेनेस इज यूज्ड इन ऑर्गॅनिक फार्मिंग. जे काही ऑर्गॅनिक फार्मिंग आहे त्यामध्ये हे वेगवेगळे सोल्युशन्स आपण वापरतो. Soil pollution occurring due to chemical fertilizers is prevent due to use of these solutions. Fluoroacetamide like chemicals are mixed with soil due to use of chemical pesticides in agriculture. तर फ्लोरोॲसेटामाइड नावाचं जे काही केमिकल आहे तर ते मिक्स केलं जातं, मिक्स होतं मातीसोबत आणि मग त्यामुळे मातीची झीज होते. तर प्लांटसाठी, ॲनिमल्ससाठी आणि ह्युमन स्किनसाठी ते घातक ठरू शकतं. मग अशा पेस्टिसाइडचा वापर करण्याऐवजी आपण ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स वापरावेत किंवा मायक्रोबियल पेस्टिसाइड्स वापरावेत. नेहमी लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचं बघा, प्लास्टिक बीइंग यूज्ड फॉर स्टोरिंग द गार्बेज इज बायोडिग्रेडेबल पॉलीएसिटिक ऍसिड. तर प्लास्टिकचं जे काही बायोडिग्रेडेशन आहे, बायोडिग्रेडेबल आहे, तर ते पॉलीएसिटिक ऍसिडद्वारे वापरलं जातं. हे जे काही मटेरियल्स आहेत तर ते आपल्या नीडनुसार वापरले पाहिजेत आणि आपलं पर्यावरण वाचवलं पाहिजे. त्यानंतर आहेत बायो इन्सेक्टिसाइड. बॅक्टेरियल, फंगल टॉक्सिल, जे काही वेगवेगळे कीटक आहेत, कीटाणू आहेत तर त्यांना पॅथोजनला डायरेक्टली प्लांटच्या मदतीनं डेड करू शकतात. Being toxic to insects, they do not consume the plants. फक्त हे जे काही बॅक्टेरिया आहेत ते फक्त इन्सेक्ट्स कंझ्युम करतात, प्लांटला त्याचं काहीही हानी होत नाही. सिमिलर टू बॅक्टेरिया, काही स्पेसिस फंगी आणि व्हायरसेस सुद्धा पेस्टिसाइड्स म्हणून खूप महत्वाचे आहेत किंवा त्या खूप कामाचे आहेत. स्पिनोसाइड, फर्मेंटेशन प्रोडक्टचा एक बाय प्रोडक्ट जो की बायोपेस्टिसाइड म्हणून आपण वापरतो. इथे बघा, पिल्लर काय करते तर या लीफला खात आहे, पण जेव्हा ती लीफ खाईल तर त्या लीफ मध्ये असणारे जे काही मायक्रोब्स आहेत तर तिच्या एलिमेंटरी कॅनल मध्ये जातील आणि तिचे एलिमेंटरी कॅनल टोटली डिस्ट्रॉय होईल, इनॅक्टिव्ह होईल आणि मग ती जी काही कॅटरपिलर आहे ती डेड होऊन जाईल. सो फ्रेंड्स, थोडंसं वास्ट चॅप्टर होता, आय नो, बट खूप महत्वाचा चॅप्टर होता. या चॅप्टर मध्ये आपल्याला बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या. आय होप तुमच्या सुद्धा त्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत तर त्या व्यवस्थित पद्धतीने क्लिअर झाल्या असाव्या. सो फ्रेंड्स, या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तुम्हाला आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करायचे असतील तर आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नेम आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आता या चॅप्टरचा एक्सरसाइज आहे, ऑदर पुढचे चॅप्टर्स आहेत, यापूर्वीचे चॅप्टर्स आहेत, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये नवीन टॉपिक सोबत, नवीन विषयासोबत.
तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.